सो लिव्हरवर्ट हा आपला पूर्ण झालाय. येस. सो टुडे फ्रेशली वी विल स्टार्ट मॉसेस. ठीक आहे, एका स्लाइडमध्ये आपलं पूर्ण मॉसेस कंप्लीट होणार आहे. सो प्लीज पे अटेन्शन हिअर. अँड वी नो दॅट मॉसेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा आपण इम्पॉर्टन्स ऑफ ब्रायोफाइट्स बघतो त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कोणाची इम्पॉर्टन्स बघतो आपण? मॉसेसचे बघतो. सो मॉसेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. बाकी सगळं त्यांचं सेम आहे, बरोबर. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स म्हणा किंवा प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सगळं सेम आहे, तरी पण आपल्याला वेगळं तिथे लक्षात ठेवावं लागतं. ठीक आहे. ओके. सो बिफोर स्टार्टिंग मॉसेस वी विल सी देअर एक्झाम्पल्स. येस. आता त्याचे एक्झाम्पल कसे लक्षात ठेवायचे, कारण ब्रायोफाइटमध्ये लिव्हरवर्टचे एक्झाम्पल वेगळे, जसं तुमचा मार्केन्शिया बघितला, नंतर मॉसेसमध्ये एक्झाम्पल येतील, तिथे तुम्ही कन्फ्यूज नाही व्हायचं. क्लिअर आहे. तर आपण ट्रिक लक्षात ठेवायची SPF. बरोबर आहे. ट्रिक काय लक्षात ठेवायची? SPF. ठीक आहे. सो दीज आर दी एक्झाम्पल्स. एस पासूनचं सगळ्यांना माहिती आहे. इम्पॉर्टन्स ऑफ ब्रायोफाइट जेव्हा घेतलं होतं तेव्हा तिथे एक आपण पीट मॉस पाहिला होता. आठवतं कोणाला? पीट मॉस. स्पॅग्नम. येस, गुड. स्पॅग्नम. सो येस फॉर स्पॅग्नम. फ्युनारिया. क्लिअर आहे. 3 एक्झाम्पल झाले. SPF, स्पॅग्नम, पॉलीट्रायकम अँड फ्युनारिया. सो दीज 3 आर दी एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट? मॉसेस. क्लिअर आहे. आता स्फॅग्नम तर सगळ्यांना माहिती आहे. इट इज यूज्ड ॲज पीट मॉस. पीट इज नथिंग बट ट्रान्सपरंट मटेरियल विच इज यूज्ड फॉर ट्रान्सशिपमेंट. येस, टू प्रोटेक्ट फ्रॉम वॉटर. हे क्लिअर आहे. सो आता आपण जे लाईफ सायकल बघणार आहे ती सगळ्याच मॉसेसबद्दल असणार आहे, पण स्पेशली आपण एक एक्झाम्पल म्हणून मॉसेसची डायग्राम ड्रॉ करणार आहे. तुम्हाला मी फ्युनारियाची पण दाखवून देईन. आणि पॉलीट्रायकम जे आहे, म्हणजे मी त्याचं एवढं दाखवत नाही, याचा अर्थ असं समजून घ्यायचं की त्याच्यावर जास्त क्वेश्चन नाही आहेत, पण ते लक्षात ठेवायचं. ॲज अ एक्झाम्पल ते लक्षात ठेवायचं, पण त्याची डायग्राम म्हणा. आता मॉसेस जे आहेत त्यांच्या 2 स्टेज असतात. बेसिकली इट कन्सिस्ट ऑफ 2 स्टेजेस. वन इज प्रोटोनेमा अँड सेकंड वन इज लिफी स्टेज. आता प्रोटोनेमा म्हणजे काय? प्रोटो म्हणजे अर्लियर किंवा फर्स्ट. बरोबर. इनिशियल, अर्लियर किंवा फर्स्ट तुम्ही म्हणू शकता. प्रोटो. नेमा मीन्स थ्रेड. सो इनिशियल थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे असतं कशाचं? फ्युनारियाचं, त्याला आपण म्हणतो प्रोटोनेमा. ठीक आहे. आपण त्याची डायग्राम बघूया. मॉसेस किती स्टेजेस आहेत त्याच्या लाईफ सायकलमध्ये? 2. देर आर 2 स्टेजेस. आता मला सांगा, जे मॉसेस आहे इट विल बी मोर ॲडव्हान्स दॅन लिव्हरवर्ट. कारण आपला बायोचा थंब रूल काय आहे? आपण कशाकडून कशाकडे जातो? येस, लोअर टू हायर जातो, सिम्पलर टू कॉम्प्लेक्स जातो. सिम्पल आहे. आपण मॉसेसला शेवटी स्टडी करतोय कोणत्या पण कन्सेप्टमध्ये. जो कन्सेप्ट आपण शेवटी स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्लेक्स म्हणतो. आता ब्रायोफाइटमध्ये आपण याला शेवटी स्टडी करतोय, म्हणजे हे कॉम्प्लेक्स असेल का सिम्पलर असेल? येस, ॲडव्हान्स असेल ना. इट विल बी मोर ॲडव्हान्स दॅन previous liverwort. Okay, it possesses 2 stages. Protonema stage. Protonema. तोडून लक्षात ठेवा त्याला. and second one is leafy stage. आता हे leafy stage मध्ये पण true leaves असतील का? नाही, पण तरी पण leafy stage त्याच्यामध्ये leaf like structure appear होतं. क्लिअर आहे. आता प्रोटोनेमा जे आहे, आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत? आता याला पहिल्यांदा आपण ब्रेक करून लक्षात ठेवू. प्रोटो म्हणजे इनिशियल किंवा फर्स्ट लक्षात ठेवू शकता तुम्ही. फर्स्ट, अर्लियर. क्लिअर आहे. आणि नेमा म्हणजे थ्रेड. थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे पहिल्यांदा अपियर होतं कशामध्ये? मॉसेसमध्ये, त्याला आपण म्हणतो प्रोटोनेमा. आता तो असतो कसा? लेट्स सी. एक आपण फंगीमध्ये पण पाहिलं होतं, थ्रेड लाईक स्ट्रक्चर, प्लॅन्क्टोन्स, हेअर लाईक स्ट्रक्चर. तसंच असतं. म्हणजे आता हे मॅट फॉर्म करतात, आपल्याला एक बंचमध्ये दिसतात, पण ॲक्च्युअल त्यांचं जे स्ट्रक्चर असतं ते आपल्याला दिसत नाही. क्लिअर आहे. सो इट लुक्स लाईक. आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय काय असतात बघा. ब्रांच्ड, ग्रीन, फिलामेंटस,
फिलामेंटस म्हणजे त्याचे फ्रॅगमेंट्स असतात, बरोबर. जेव्हा आपण डायग्राम ड्रॉ करू तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल, तरी पण ब्रॅकेटमध्ये लिहा फ्रॅगमेंट्स. क्लिअर आहे. आणि क्रिपिंग असतं. क्रिपिंग समजतं, रेंगणेवाले, क्रिपिंग, क्रोलिंग. क्लाइंबर्स माहिती आहेत सगळ्यांना. वेल माहिती आहे, वेल, वेल लाईक स्ट्रक्चर. क्लाइंबर सॉरी क्रिपर्स लाईक. सो क्रिपिंग, क्रिपर्स असं नका लिहू, क्रिपिंग लिहा. क्लिअर आहे. दे आर ब्रांच ग्रीन फिलामेंटस दॅट इज फ्रॅगमेंट्स आर प्रेझेंट आणि ते असतात क्रिपिंग. क्लिअर आहे. आता लिफी स्टेजमध्ये काय असणार, ऑब्व्हियसली लीव्ज अपियर होतील. क्लिअर आहे. थोडीशी याच्यापेक्षा अजून ॲडव्हान्स स्टेज असते. आता ही जी लिफी स्टेज आहे हे स्पोरोफाईट असतं, गॅमेटोफाईट असतं, तर हे स्पोरोफाईट असते. जेव्हा आपण आता डायग्राम बघू आणि नंतर मग हे घेऊ म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं क्लिअर होईल. आता मला सांगा, जेव्हा त्याचं काल आपण एक पूर्ण लाईफ सायकल पाहिली होती, रिप्रोडक्शन पाहिलं होतं. क्लिअर आहे. व्हेजिटेटिव्ह तर आता फ्रॅगमेंटेशन आणि तुमचं जे आहे बडिंग याचं न होतं. क्लिअर आहे. लाईफ सायकलमध्ये आपण काय पाहिलं, जी लाईफ सायकल आहे त्याची फर्स्ट स्टेज ही कोणापासून स्टार्ट होते, मेल गॅमेटपासून रिप्रोडक्शन झालं. पण जे म्हणजे आता नवीन मेन बॉडी होणार आहे, मेल बॉडी नाही, मेन बॉडी, स्पोर्स, बरोबर. सो आपण जेव्हा आता डायग्राम ड्रॉ करू, कम्प्लीटेड, ही जी आहे ही सेकंड स्टेज आहे. क्लिअर आहे. आता जो तुमचं स्पोरोफाईट आहे, सॉरी गॅमेटोफाईट आहे, गॅमेटोफाईट म्हणजे स्पोर्स. स्पोर्स, स्पोरोफाईट, गॅमेट, गॅमेटोफाईट याच्यामध्ये कन्फ्यूज नका हुआ. गॅमेट हे एक म्हणजे ऑर्गनमध्ये येतं आणि स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट या टर्म आहेत, बरोबर, टर्म्स आहेत त्या. क्लिअर. याच्यामध्ये कन्फ्यूज नका होऊ. स्पोर जो असतो तो स्पोरोफाईट नाही आहे तर गॅमेटोफाईट आहे. क्लिअर आहे ना, एवढं लक्षात ठेवा. आता स्पोरपासनं काय होणार, तुमची नवीन मेन बॉडी फॉर्म होणार, तुमची म्हणजे याची. क्लिअर आहे. आता जेव्हा ती नवीन बॉडी फॉर्म होणार त्याच्यामध्ये पहिली स्टेज, आता आपल्या ह्युमन बिंगमध्ये जर आपण पाहिलं, जेव्हा झायगोट फॉर्म होतो सुरुवातीला काय फॉर्म होतं, एम्ब्रिओ, बरोबर. नंतर मग आपल्याला पुन्हा अपेंडेजेस अँड ऑल फॉर्म होतं. तसं हे प्रोटोनोमा पहिल्यांदा फॉर्म होतं आणि नंतर मग बडिंग अँड ऑल ते होतं. शल आय चेंज नाऊ सी हिअर. आता स्टार्टिंग जी आहे ती कशापासून होणार, स्पोर, मेल गॅमेटपासून नाही रे. आय एम नॉट आस्किंग अबाउट, आपण एक रिप्रोडक्शन नाही बघत आहे, आपण आता लाईफ सायकल बघतोय, बरोबर. म्हणजे आता सपोज एखादं प्लांट आहे ते ग्रो करते, कशापासून ग्रो करते, बेसिकली सीडपासनं, बरोबर. तसं घ्या. आता एक स्पोर आहे, रिप्रोडक्शन वगैरे झालं, प्रोसेस सोडून द्या, झालं तेव्हाच आपण काल पाहिलं. ठीक आहे. आता या स्टेजला आहे स्पोर फॉर्म झाला आहे. क्लिअर आहे. आता याच्यापासून काय होणार, एक बॉडी फॉर्म होणार आहे आपली. आपण कोणाचं बघतोय, फिनारियाचं बघतोय. फिनारियाचं बघतोय म्हणजे आपण कोणाचं बघतोय, येस, मॉसेसचं बघतोय. ठीक आहे. आता मॉसेसमध्ये हा लिव्हर वर्ड संपलेला आहे आपला. सो आता हा एक स्पोर आहे, याच्यापासून बॉडी, मेन बॉडी फॉर्म होणार. हे स्पोर जे आहेत ते हवेमध्ये म्हणा किंवा सॉईलमध्ये बाहेर पडले. क्लिअर आहे. आता याच्यापासनं तुमचा प्रोटोनेमा फॉर्म होणार. स्पोर कसा आहे, हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे, स्पोर हॅप्लॉइड आहे. गॅमेटोफाईट आहे का स्पोरोफाईट आहे, अगेन अँड अगेन आय एम आस्किंग, गॅमेटोफाईट. स्पोर जो आहे तो गॅमेटोफाईट आहे म्हणजे तो हॅप्लॉइड आहे, त्याच्यात n नंबर ऑफ जेनेटिक मटेरियल असतं. आता तेवढं बेसिक याच्यामध्ये नाही आहे, पण असं लक्षात ठेवा, स्पोर नॉट स्पोरोफाईट, इट इज गॅमेटोफाईट. टर्म लक्षात ठेवा. जिथं कुठं हॅप्लॉइड स्ट्रक्चर येतं त्याला गॅमेटोफाईट म्हणायचं आणि जिथे कुठे डिप्लॉइड येतं त्याला स्पोरोफाईट म्हणायचं. कारण इथेच मग आपला क्वेश्चन खूप म्हणजे असं वाटतं ना, ज्याच्यावर आपल्याला कॉन्फिडन्स असतो तो पण क्वेश्चन चुकतो सिली मिस्टेकमुळं. गॅमेटोफाईट. क्लिअर आहे. स्पोर आहे, हॅप्लॉइड आहे, गॅमेटोफाईट आहे, एन म्हणजे हॅप्लॉइड. आता हा सॉईलमध्ये पडला, हा काय करेल, तुमचा प्रोटोनेमा फॉर्म करेल. प्रोटोनेमा आपण बघितलं मॉसेसच्या लाईफ सायकलमध्ये किती स्टेजेस आहेत, ओनली 2 स्टेजेस आर देअर. वन इज प्रोटोनेमा स्टेज अँड सेकंड वन इज लिफी स्टेज. क्लिअर आहे. नाऊ प्रोटोनेमा कसा असेल, ब्रांच, फिलामेंटस, ओके, इट विल बी लुक लाईक दिस. येस, फिलामेंट्स आहेत, फ्रॅगमेंट्स आहेत, बरोबर. हा इथून कट होऊन दुसरा पण फॉर्म होऊ शकतो इन केस ऑफ असेक्शुअल और व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. क्लिअर आहे. ओके.
आता हा जो प्रोटोनेमा आहे ही त्याची पहिली स्टेज आहे. याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत प्रोटोनेमाचे सांगा. ब्रांच, एस ग्रीन तर तुम्हाला दिसते. आता हा जो आहे याला प्रायमरी प्रोटोनेमा असं मेन्शन करा. NCERT मध्ये तुम्हाला जस्ट म्हणजे एवढं सेकंडरी प्रायमरी नाही आहे पण आपण मेन्शन करूया. ठीक आहे, या स्टेजेस लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन येतो. प्रायमरी प्रोटोनेमा. आता इथे आपण फिलामेंटस ब्रांच ठीक आहे याचं कॅरेक्टरिस्टिक आहे पण इथे आपण ब्रांचेस ड्रॉ केलात का नाही. आता स्पोरपासून एक सिंपल एक प्रोटोनेमा फॉर्म झालेला आहे ज्याच्यामध्ये फिलामेंट आहेत. आता याचं स्ट्रक्चर काय, हे आहे प्रायमरी प्रोटोनेमा. हा आहे क्रिपिंग, बरोबर, क्रिपिंग ग्रीन आहे. फिलामेंटस आहे म्हणजे त्याचे वेगवेगळे फ्रॅगमेंट्स आहेत, बरोबर. फिलामेंटस अँड ब्रांच्ड याला तुम्ही फ्रॅगमेंट्स पण लिहू शकता. काही नाही, थिअरीमध्ये पण हेच दिलंय पण असं एका स्लाइडमध्ये लक्षात ठेवलं तर इट विल बी मोर कन्व्हिनियंट फॉर यू और मेमोरेबल ऑल्सो. आता ब्रांच आहे, क्लिअर आहे. आता इथे बघा सेकंडरी प्रोटोनेमा. मला सांगा या प्रायमरी प्रोटोनेमापासून सेकंडरी प्रोटोनेमामध्ये कन्वर्ट होतोय तेव्हा मायटोसिस होईल का मिओसिस होईल? मायटोसिस वाले रेज युअर हँड. बघू कन्सेप्ट क्लिअर आहे की ते. मायटोसिस लॉक किया जाए. मायटोसिस हे बघा बेटा, जेव्हा व्हेजिटेटिव्ह जस्ट सिम्पली डिव्हिजन व्हायले आणि ग्रोथ होतीये, जेव्हा सिंपल ग्रोथ होते तेव्हा तिथे मायटोसिसच आहे, तिथे वेगळं काही होत नाहीये. आणि जेव्हा कुठे म्हणजे मिओसिस रिडक्शन झालं किंवा स्पोर फॉर्म होतात तिथेच फक्त मिओसिस होतं या केसमध्ये. तर आपल्या केसमध्ये पण तेच होतं. ओके ठीक आहे. आता इथे बघा, इथे ब्रांचेस आणि बड फॉर्म होतील. मायटोसिस म्हणजे काय, लिसन, आपण सेल डिव्हिजनमध्ये हे घेणार आहे, एक आपल्याला सेपरेट टॉपिक आहे. पण मायटोसिस आणि मिओसिस हे सेल डिव्हिजनचे दोन टाईप असतात. येस, देर आर टू टाईप ऑफ सेल डिव्हिजन. वन इज मायटोसिस, अनदर वन इज मिओसिस. मिओसिस इज ऑल्सो नोन ॲज रिडक्शन डिव्हिजन. मायटोसिस जे आहे ते तुमचं सोमॅटिक सेलमध्ये होतं. सोमॅटिक सेल्स म्हणजे ज्या नॉर्मल आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल्स असतात त्याच्यामध्ये मायटोसिस होतं. एका सेलपासून अजून एक सेम सेल फॉर्म होते, बस संपलं. आणि जेव्हा मिओसिस होतं ते फक्त आपल्या जर्म सेलमध्ये किंवा गॅमेट जे असतात आपले त्याच्यामध्ये होतं, जे की एग सेल असते किंवा तुमचा स्पर्म असतो, बरोबर, त्याच्यामध्ये मिओसिस होतं. क्लिअर आहे. म्हणजे एका सेलपासनं 4 सेल फॉर्म होतात, एका सेलपासनं 4 सेल फॉर्म होतात, ते असतं मिओसिस. क्लिअर आहे. ओके. आता हे पण तुमचा सेकंडरी प्रोटोनेमा आहे. प्रायमरी प्रोटोनेमा, सेकंडरी प्रोटोनेमा. आता इथे तुम्हाला ब्रांचिंग दिसते, बरोबर, ब्रांचेस दिसतात इथे. अयो त्याची ब्रांच तुटली रे. ठीक आहे, राहू दे त्याला त्याच्याजवळच. ठीक आहे. आता याच्यामध्ये जेव्हा हे प्रायमरी प्रोटोनेमा आहे याच्यामध्ये काही नाही, सिंपल एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. पण इथे जेव्हा हे ब्रांचिंग करतं तेव्हा हे बर्ड फॉर्म करतं. काय करतं, आपण बर्ड वेगळं, ठीक आहे, पिंक कलरने ड्रॉ करू. आपण हे इथे काय करतं, बर्ड फॉर्म करतं. असे बर्ड कोणत्या प्रोटोनेमामध्ये फॉर्म होत आहे, प्रायमरी और सेकंडरी? येस, सेकंडरीमध्ये. आता हे जे बर्ड फॉर्म करतात ना, इथून तुमची लिफी स्टेज ग्रो होते. ॲडव्हान्स जे स्ट्रक्चर आहे, ॲक्च्युअल स्टेम लाईक स्ट्रक्चर म्हणा किंवा फ्लावर लाईक. आता ॲक्च्युअल तुमचा जो फिनारिया आहे या बर्डपासनं ग्रोथ होते. क्लिअर आहे, या बर्डपासनं ग्रोथ होते, एवढं लक्षात ठेवा. इथे एक बर्ड, ठीक आहे, हे आहेत तुमचे बर्ड्स. हे बर्ड जे आहेत ते ग्रो होतात आणि त्याच्यापासनं मग परत तुमचं स्ट्रक्चर, रायझॉइड्स, सीटा, कॅप्स्यूल, ते सगळं. आता मला एक गोष्ट सांगा, कॅप्स्यूल हे कोणत्या प्लांट्समध्ये किंवा कोणत्या मॉसेसमध्ये फॉर्म होईल? जिथे सेक्शुअल रिप्रोडक्शन झालेलं आहे त्यांच्यामध्येच फक्त कॅप्स्यूल दिसतील का सगळ्याच याच्यामध्ये दिसतील? ज्यांच्यात झालेलं आहे त्यांच्यामध्ये दिसतील का सगळ्यांमध्ये दिसतील? काय झालेलं आहे, सगळ्यांमध्ये दिसतील. हो, म्हणजे तुम्हाला जर बाहेर एखादं दिसलं बाबा मॉसेस, आता पावसाळा आहे, दिसलं तर इन केस दिसलंच समजा तर, आणि त्याच्यावर असं एक
काय म्हणतात ते, नाही असं, हां नागिन लाईक स्ट्रक्चर जर दिसलं ते कॅप्सूल असतं, बरोबर. थोडंसं ॲडव्हान्स आहे, क्लिअर आहे. आपण कॅप्सूल आधी पण पाहिलं आहे लिव्हरवटमध्ये, पण त्याच्या कॅप्सूलपेक्षा याचं कॅप्सूल एकदमच, हां काय ते स्नेकचं मूव लाईक स्ट्रक्चर. ओके, जर तुम्हाला दिसलं, सी हियर, हां फन लाईक स्ट्रक्चर जर दिसलं तर तुम्ही त्याला काय समजाल की याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन झालेलं आहे का नाही, काय आयडेंटिफाय कराल ॲज अ बॉटनिस्ट? झालेलं आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे, ठीक आहे. तर ते स्ट्रक्चर फक्त त्यांच्यामध्येच दिसतं ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन झालेलं आहे, नाहीतर मग तुम्हाला बर्ड दिसतील, फ्रॅगमेंट दिसतील, पण हे नाही दिसणार, क्लिअर आहे. आता इथे बघा, व्हॉट इज दिस हेअर लाईक स्ट्रक्चर्स आर रायझॉइड्स. हे काय करतं, होल्ड करतं, जे सबस्ट्रॅटमला क्लोजली अप्रेस टू सबस्ट्रॅटम आपण म्हणतो, ते कशामुळे आहे, लीफ लाईक स्ट्रक्चर्स जे आहेत ते तुमचे कोणती स्टेज आहे, फर्स्ट स्टेज. आता या दोन्हीला मिळून तुम्ही फर्स्ट स्टेज इथं असं लिहू शकता, फर्स्ट स्टेज क्वाइट. ओके, दिस इज फर्स्ट स्टेज, प्रायमरी प्रोटोनेमा, सेकंडरी प्रोटोनेमा, क्लिअर आहे. प्रोटो म्हणजे फर्स्ट, नेमा म्हणजे थ्रेड. पहिलं जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर अपियर होतं त्याला आपण म्हणतो प्रोटोनेमा, आणि सेकंड जे आहे ते आहे लीफी स्टेज. सेकंड स्टेज इज लीफी स्टेज, सेकंडरी प्रोटोनेमा इज ऑल्सो अ फर्स्ट स्टेज. प्रायमरी प्रोटोनेमा, सेकंडरी, हां नंतर शेवटी एकदम लास्ट स्टेज आहे. लीव्स जेव्हा अपियर होतात, लीव्स लाईक स्ट्रक्चर जेव्हा अपियर होतं ती लास्ट स्टेज आहे. दोनच स्टेज आहेत, बस दोनच आहेत, क्लिअर आहे. ओके, सी हियर. आपण असं स्ट्रक्चर तुमच्या लिव्हरवटमध्ये पण पाहिलेलं आहे, पण हे जे स्ट्रक्चर आहे थोडंसं अजून ॲडव्हान्स असेल, क्लिअर आहे. ओके, आता मला सांगा, हे जे इतकं आहे लीव्स पासून ते रायझॉइड्स पर्यंत, हे गॅमेटोफाइट आहे का स्पोरोफाइट आहे, गॅमेटोफाइट आहे का स्पोरोफाइट आहे. आता लिसन ना, इथे जेव्हा याच्या टिप्सवरती हे जे लीव्स फॉर्म झालेत एक्झॅक्ट टॉपला, बरोबर, इथे गॅमेट्स असतील, मेल अँड फिमेल गॅमेट सपोज. ओके, मेल अँड फिमेल गॅमेट आहेत, म्हणजे ते मेल दुसरीकडून आलाय आणि तिथे त्यांचे फ्युजन झाले, बरोबर. इथे झायगोट फॉर्म झाला, क्लिअर आहे. इथे काय फॉर्म झालं, झायगोट फॉर्म झाला, आणि याच्यापासनं हे परत आपण काल पाहिलं होतं एक स्ट्रक्चर फॉर्म होतं, सीटा, कॅप्सूल, फूट. आता फूट एक्झॅक्ट कुठे असेल, इथे स्टार्टिंगला. येस, यू कॅन राईट हिअर फूट, आणि हे तुमचं असेल सीटा, आणि हे काय आहे, कॅप्सूल, कॅप्सूल. ओके, नाऊ सी हिअर. आता इथे रिप्रोडक्शन झालं, झायगोट फॉर्म झाला, इथे रिप्रोडक्शन झालं, झायगोट फॉर्म झाला, हे स्ट्रक्चर फॉर्म झालं, फूट, सीटा, कॅप्सूल. आता कॅप्सूलमध्ये काय आहेत, अगेन स्पोर्स आहेत. येस, ठीक आहे. याच्यानंतरची स्टेज काय होईल, ते स्पोर्स काय होतील, डिस्पर्स, त्यांचं डिस्पर्सल होईल, आणि सेम तुमची मग परत अगेन दुसरी स्टेज येईल की याच्यापासनं स्पोर्स डिस्पर्स होतील, क्लिअर आहे, आणि परत मग या स्पोर्सपासनं अगेन सेम तुमची सायकल फॉर्म होणार, क्लिअर आहे सगळ्यांना. आता हे स्पोर काय असतील आपले, हॅप्लॉइड और डिप्लॉइड, हॅप्लॉइड और डिप्लॉइड, फक्त स्पोर जे आहेत ते हॅप्लॉइड असतील, कारण त्यांची मेन प्लांट बॉडी काय आहे, मेन प्लांट बॉडी काय आहे, हॅप्लॉइड आहे, बरोबर. त्यांची डिप्लॉइड स्टेज जी स्पोरोफाइट आहे ती फक्त एवढीच आहे बेटा, झायगोटपासनं पुढची, जिथं फ्युजन होतं ना तिथून पुढची फक्त स्पोरोफाइट आहे, तिथं मी मेन्शन करते, डोंट वरी. आता हे स्पोर जे आहेत ते असतील आपले हॅप्लॉइड एन, आणि अगेन सेम सायकल, समजली, लाईफ सायकल, क्लिअर आहे. आता इथे बघा, सी हिअर. आता एवढं जे आहे फक्त या लीव्सपासनं रायझॉइडपर्यंत, दीज आर रायझॉइड्स. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू रायझॉइड्स मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. तर आता ते युनिसेल्युलर कोणामध्ये असतील, लिव्हरवट जे आहे आपलं त्याच्यामध्ये जे रायझॉइड्स असतात ते युनिसेल्युलर असतात, आणि जे तुमचा मॉसेस आहे म्हणजे फिनारिया आहे त्याच्यामध्ये जे रायझॉइड्स आहेत ते मल्टीसेल्युलर असतात. इथे लिहून घ्या, मल्टीसेल्युलर rhizoids. Multicellular rhizoids are present in what? Mosses. And unicellular rhizoids are present in liverwort. Clear आहे. मग कॉमनली आपण ब्रायोफाइटमध्ये काय म्हणतो, rhizoids may be unicellular or multicellular.
क्लिअर आहे. आता हा लिव्स लाईक स्ट्रक्चर पर्यंतचा जो भाग आहे, हे एवढा जो पोर्शन आहे हा गॅमेटोफाइट आहे का स्पोरोफाइट आहे? चलो टेल मी. गॅमेटोफाइट का बरं? गॅमेटोफाइट स्पोरोफाइट या दोन टर्म आहेत. इथंपर्यंतचं जे स्ट्रक्चर आहे हे ऑलरेडी असतं बरोबर, बर्डपासनं, या बर्डपासनं हे फॉर्म झालेलं आहे आणि हे ऑलरेडी आहे इथे. हे सगळं हॅप्लॉइड आहे, हॅप्लॉइड आहे, हे पण हॅप्लॉइड असेल ना. वेगळं काय फॉर्म झालं जेव्हा इथं फ्युजन झालं आणि त्याच्यापासून हे वरचं स्ट्रक्चर फॉर्म झालं, तेच फक्त डिप्लॉइड असेल. इथंपर्यंत जे आहे याला तुम्ही म्हणू शकता दिस इज हॅप्लॉइड स्ट्रक्चर. ओके, म्हणजे गॅमेटोफाइट, याला गॅमेटोफाइट म्हणायचं, गॅमेटोफाइट. क्लिअर आहे. आणि हे जे इथून पुढचं स्ट्रक्चर आहे झायगोट पासून ते कॅप्सूल पर्यंत, त्याला तुम्ही म्हणू शकता स्पोरोफाइट. ही एकच स्लाइड जर तुम्ही लक्षात ठेवली तर पूर्ण मॉसेस तुमचं होऊन जाईल. ओके, त्यामुळे मी परत परत रिपीट करतेय. हे आहे तुमचा स्पोरोफाइट. स्पोरोफाइट. स्पोरोफाइट्स आर डिप्लॉइड और हॅप्लॉइड. हे 2n आहे, म्हणजे हे 2n, हे 2n आणि हे 2n, जो झायगोट फॉर्म होतो तो पण 2n. क्लिअर आहे. हे n आहे. आता जो गॅमेटोफाइट आहे, लिसन, जो गॅमेटोफाइट आहे तो फोटोसिंथेसिस करतो का? ग्रीन आहे, तो मेन बॉडीपासून बनलेला आहे. फोटोसिंथेसिस करतो ना. ऑटोट्रॉपिक आहे, त्याला कोणाची गरज आहे? नाही आहे. तर तो फोटोसिंथेसिस करतो, फोटोसिंथेटिक. हा जो स्पोरोफाइट आहे हा फोटोसिंथेसिस करतो का? ऑटोट्रॉपिक आहे का? नाही करत. वाय? बिकॉज स्पोरोफाइट्स आर डिपेंड ऑन, अपन खूप वेळा म्हणलो स्पोरोफाइट्स आर डिपेंड ऑन व्हॉट? गॅमेटोफाइट. इसकी खुद की कोई औकात नहीं है इसके बगैर. म्हणजे स्वतःचं असं काहीच अस्तित्व नाही आहे त्याचं. म्हणजे हे जे एवढं सुंदर असं स्ट्रक्चर दिसतं ना, हे नाही दिसत आपल्याला जेव्हा आपण बघतो, हेच दिसतं. म्हणजे एवढं भारी दिसतं ना, काहीच नाही याचं, याच्यावर डिपेंड आहे सगळं. काढून जर टाकलं ना संपलं त्याचं. क्लिअर आहे. याचं स्वतःचं असं आयडेंटिटी काहीच नाही आहे. स्पोरोफाइट्स आर डिपेंड ऑन गॅमेटोफाइट, म्हणजे हे हेट्रोटॉपिक आहे, फोटोसिंथेसिस करत नाही. फोटोसिंथेसिस नाही करत. ओके, हे प्रेझेंट नाही, ॲब्सेंट लिहिले मी. हेट्रोट्रॉपिक, हेटेरोट्रॉपिक. क्लिअर आहे. स्पोरोफाइट्स आर डिपेंड ऑन गॅमेटोफाइट इन ब्रायोफाइट. सगळ्यांना क्लिअर आहे? लाईफ सायकल. लाईफ सायकल म्हणजे काय? पूर्ण हेच झालं, मॉसेसच झालं पूर्ण एका स्लाइडमध्ये. क्लिअर आहे. तरी आपण बघणार आहे एकदा NCERT मध्ये, डोंट वरी. आता हे जो सेकंडरी प्रोटोनेमा आहे ना, सी हिअर, हा जो सेकंडरी प्रोटोनेमा आहे याच्यामध्ये पण ब्रांचिंग आहे, पण याच्यामध्ये जी ब्रांचिंग असते ती जास्त असते बरोबर. ब्रांचिंग इज मोर. याच्यामध्ये ब्रांचिंग मोर असते, असं लिहून ठेवा तिथे. क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. एकदा तुम्ही ड्रॉ करून घ्या, मी परत एकदा एक्सप्लेन करते. क्लिअर आहे. स्पोरोफाइट पासून मेन बॉडी फॉर्म होते. त्याची पहिली स्टेज काय आहे? प्रोटोनेमा. प्रोटो मीन्स फर्स्ट, नेमा मीन्स थ्रेड. द फर्स्ट स्टेज ऑफ मॉसेस आर प्रोटोनेमा, दॅट इज थ्रेड लाईक स्ट्रक्चर. अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोटोनेमा क्रिपिंग आहे, ते ग्रीन आहे. फिलामेंटस मीन्स फ्रॅगमेंट्स आर प्रेझेंट इन दॅट, आणि ते ब्रांच्ड आहे. जो तुमचा सेकंडरी प्रोटोनेमा आहे त्याच्यामध्ये ब्रांचिंग जास्त आहे, बाकी ॲज इट इज. फक्त त्याच्यामध्ये वेगळं काय? बर्ड्स आहेत. प्रायमरी प्रोटोनेमामध्ये तुम्हाला बर्ड्स दिसतील का? नाही दिसणार आहेत बरोबर. याच्यामध्ये बर्ड्स ॲब्सेंट आहेत, याच्यामध्ये बर्ड्स प्रेझेंट आहेत. आणि या बर्ड्सपासून हे स्ट्रक्चर ग्रो करतं, लीफ लाईक स्ट्रक्चर. रायझॉइड्स आहेत, आणि हे स्ट्रक्चर तर ठीक आहे, व्हेजिटेटिव्ह आहे एवढं. इथे फ्युजन होतं आणि इथे झायगोट फॉर्म होतो. झायगोटपासून फूट सीटा कॅप्सूल बनतो. कॅप्सूलमध्ये स्पोर्स फॉर्म होतात, आणि जेव्हा ते बाहेर जातात मिओसिस करतात. आणि हे जे हॅप्लॉइड स्पोर आहेत, जेव्हा ते डिस्पर्सल होतं त्यांचं, तेव्हा ते वाया एअर, वाया वॉटर, वॉट एव्हर मे बी इट, जेव्हा ते सॉईलमध्ये जातात त्याच्यापासून परत तुमची सेम सायकल ही फॉर्म होते. क्लिअर आहे. मॉसेस क्लिअर आहे सगळ्यांना. अँड एक्झाम्पल्स ऑफ मॉसेस आर SPF. क्लिअर आहे. ट्रिक लक्षात ठेवा. S स्फॅग्नम, पीट मॉस, इम्पॉर्टन्स पण होऊन जातं तुमचं. P फॉर पॉलिट्रायकम किंवा पॉलिट्रिकम म्हणू शकता तुम्ही.
अँड एफ फॉर फ्युनारिया, ज्याची की आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे. क्लिअर आहे. ही जी डायग्राम आहे ती फ्युनारियाची आहे. शॅल आय राईट हिअर? नाहीतर बेसिकली मॉसेसचीच लाईफ सायकल आहे, नाहीतर मी तर फ्युनारिया लिहित तर तुम्हाला असं वाटेल की फक्त फ्युनारियाच लिहिलेत काय मॅम. मॉसेसमध्ये बेसिकली दोनच स्टेजेस आहेत. फर्स्ट वन इज प्रोटोनेमा, सेकंड वन इज बॉयज लिफी स्टेज. बरोबर आहे. प्रोटोनेमा, प्रोटोनेमामध्ये प्रायमरी सेकंडरी प्रोटोनेमा कशापासून बनतो कशापासनं? स्पोरपासनं. हे काय आहे? हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे? हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइडला आपण कोणती टर्म यूज करतो? बरोबर आहे. आता हा प्रायमरी प्रोटोनेमा हॅप्लॉइड असेल का डिप्लॉइड असेल? हॅप्लॉइड असेल, कारण मेन प्लांट बॉडी हॅप्लॉइड आहे. त्याला पण आपण गॅमेटोफाइटच म्हणणार. हॅप्लॉइड, हॅप्लॉइड इथंपर्यंत हॅप्लॉइड, इथून पुढे इथंपर्यंत डिप्लॉइड, त्याला आपण स्पोरोफाइट म्हणतो. आणि आपण जे एक इंट्रोडक्शनमध्ये पण घेतो ना, गॅमेटोफाइट्स आर डिपेंड ऑन स्पोरोफाइट किंवा स्पोरोफाइट आर डिपेंड ऑन गॅमेटोफाइट. कशामुळं? याची स्वतःचं काही आहे का आयडेंटिटी? नाही आहे. हा सगळं याच्यावर डिपेंड आहे. इसकी कोई औकात नाही आहे इसके सामने. बरोबर. जरी सुंदर दिसत असला तरी पण ठीक आहे. स्पोरोफाइट्स आर डिपेंड ऑन गॅमेटोफाइट. वाय? बिकॉज गॅमेटोफाइट डू फोटोसिंथेसिस, दे आर ऑटोट्रॉपिक अँड दे आर हेट्रोट्रॉपिक. बरोबर. क्लिअर आहे. आणि हे बनले पण कोणापासून आहेत? ठीक आहे, खाण्याच्या बाबतीत पण डिपेंड आहेत, पण बनलेच कोणापासून आहे? क्लिअर आहे ना. सो यांची कधी पण रिस्पेक्ट केली पाहिजे. सो स्पोरोफाइट्स आर डिपेंड ऑन गॅमेटोफाइट. फूट, सीटा, कॅप्सूल, कॅप्सूलमध्ये स्पोर फॉर्म होतात. हे जेव्हा डिस्पर्स होतात सॉइलवर पडतात, सेम लाईफ सायकल आपली सुरू राहते म्हणजे यांची. क्लिअर आहे? येस. ओके. सो नाऊ वी विल गो विथ NCERT. आता हेच बघा तुम्हाला थेअरीमध्ये दिलंय. इथे बघा तुम्हाला 2 डायग्राम दिलेले आहेत NCERT मध्ये. यू कॅन सी हिअर. जी आपण आत्ता ड्रॉ केलेली कोणती डायग्राम आहे? फर्स्ट वन फ्युनारियाची आहे. क्लिअर आहे. सी हिअर. रायझॉइड्स, मेन ॲक्सिस, लिव्ज. ॲक्च्युली हे ट्रू लिव्ज नाही आहेत. ओके, इथं लिव्ज दिले पण लिव्ज लाईक स्ट्रक्चर आहे ते, पण ट्रू लिव्ज नाही आहेत. गर्ल्स इकडे बघा. फूट, सीटा, कॅप्सूल. आता कॅप्सूल जे आहे खूप जास्त ॲडव्हान्स आहे दॅन लिव्हरवर्ड. कारण ठीक आहे, आपण शेवटी अभ्यास करतोय म्हणजे ऑब्व्हियसली कॉम्प्लेक्सच आहे. आपला थंब रूल येतो. बघा हे इथून एवढं स्ट्रक्चर जे आहे ते काय दिलं इथे? गॅमेटोफाइट. येस, वी हॅव ऑलरेडी डिस्कस दिस. दिसतंय का रे तुला? इथून ते इतकं जे स्ट्रक्चर आहे याला आपण गॅमेटोफाइट म्हणतो. म्हणजे हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे? हॅप्लॉइड आहे. बरोबर. आणि इथे जो आहे, इथे दिलं नाही तुम्हाला या डायग्राममध्ये, पण इथे मेल आणि फिमेल गॅमेट जे आहेत ते फ्यूज होतात. इथे तुमचा झायगोट फॉर्म होतो, त्याच्यापासनं हे स्ट्रक्चर फॉर्म होतो. झायगोट जो आहे तो डिप्लॉइड आहे, स्पोरोफाइट आहे, 2n आहे. म्हणून त्याच्यापासनं जे सीटा, कॅप्सूल, फूट फॉर्म होणार आहे हे स्पोरोफाइट आहेत. स्पोरोफाइट म्हणजे n or 2n? डिप्लॉइड. येस, गुड. क्लिअर आहे. आता ही जी डायग्राम तुम्हाला दिली आहे फिनारियाची आहे, गॅमेटोफाइट अँड स्पोरोफाइट. क्लिअर आहे. हे जे रायझॉइड्स आहेत ते मल्टीसेल्युलर असतील का युनिसेल्युलर असतील? येस. आणि युनिसेल्युलर कोणामध्ये असतात? आता हे फिनारियाची डायग्राम आहे आणि हा स्फॅग्नम. स्फॅग्नम इज ऑल्सो नोन ॲज व्हॉट? स्फॅग्नमचा यूज काय? येस, पीट मॉस. आता इथं तुम्ही लिहू शकता NCERT मध्ये खाली लिहा पीट मॉस. इट इज ऑल्सो नोन ॲज पीट मॉस. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. तिथं स्फॅग्नम नाही विचारणार, पीट मॉस इज प्रेझेंट इन असं विचारतं. म्हणजे मुद्दाम ते अल्टरनेट नेम घेतं त्याचं तुम्हाला गुगली देण्यासाठी. क्लिअर आहे. सो खाली लिहून ठेवा. आता याच्यामध्ये बघा, इथे जर तुम्ही पाहिलं अँथ्रिडियल ब्रांच आणि इथे आहे आर्चिगोनियल ब्रांच. एकाच म्हणजे प्लांट लाईक स्ट्रक्चरवर तुम्हाला मेल सेक्स ऑर्गन पण दिसेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन पण तुम्हाला दिसेल. येस. पण आपण अगोदर काय पाहिलंय की दे आर, जेव्हा मार्केन्शिया पाहिलं आपण, दे आर डायोशियस युनिसेक्शुअल. आता इथे बघा एक आर्किगोनियल ब्रांच आहे आणि एक जी आहे अँथ्रिडियल ब्रांच आहे. ही जी सॉफ्ट अशी एकदम ब्रांच दिसते तुम्हाला, हे फिमेल सेक्स ऑर्गन आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय एकदम रफ, तर हे आहे मेल सेक्स ऑर्गन. क्लिअर आहे. जेव्हा तुम्ही स्फॅग्नम बद्दल पाहाल तिथे तुम्हाला 2 ब्रांच एकाच याच्यावर दिसतील, एकाच थॅलसवर दिसतील. क्लिअर आहे. आर्किगोनियल ब्रांच आणि अँथ्रिडियल ब्रांच. कोणत्या याच्यामध्ये? फिनारियामध्ये का? स्फॅग्नम मध्ये.
अटेन्शन चेक करते तुमचं किती आहे. स्पॅग्नममध्ये आहे बेटा. इथे दिसतंय तुम्हाला? नाही दिसत आहे. इथे जे तुमचे लिव्स लाईक स्ट्रक्चर असतील ना, याच्या टॉपला फ्युजन होतं. क्लिअर आहे? हे वेगळं आहे. पण फक्त तुम्हाला स्पॅग्नममध्ये असं दिसेल की आर्किगोनियल ब्रांच आणि जे तुमचं अँथ्रेडियल ब्रांच आहे ते एकाच याच्यावर दिसतील. क्लिअर आहे? म्हणजे एकाच ब्रांचवर दोन नाही आहेत बरं का, दोन वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. सो स्पॅग्नम इज ऑल्सो नोन ॲज पीट माउस. इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आई होप मॉस सगळ्यांना समजले. मॉसेस, मौसी जी को बिल्कुल नहीं भूलना. क्लियर है? हमारी मौसी जी है. क्लिअर आहे? मॉसेस. आता मॉसेसची आपण लाईफ सायकल पाहिली आहे, युजेस, इम्पॉर्टन्स सगळं पाहिलं आहे. आता आपण NCERT मध्ये काय दिले बघूया. द प्रीडॉमिनंट स्टेज ऑफ लाईफ सायकल ऑफ मॉस. प्रीडॉमिनंट स्टेज म्हणजे त्याची मेन बॉडी किंवा जास्त कोणत्या स्टेजमध्ये ते तुम्हाला सापडतील तर प्रीडॉमिनंट स्टेज ऑफ लाईफ सायकल ऑफ मॉस इज द गॅमेटोफाइट. क्लिअर आहे सगळ्यांना? म्हणजे त्याचा स्पोर, त्याचे रायझॉइड्स सगळं जे आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये? गॅमेटोफाइट. हॅप्लॉइड और डिप्लॉइड? हॅप्लॉइड आहे. क्लिअर आहे? प्रीडॉमिनंट स्टेज इज हॅप्लॉइड, दॅट इज गॅमेटोफाइट विच कन्सिस्ट ऑफ 2 स्टेजेस. ओके, 2 स्टेजेस. मॉसेसच्या 2 स्टेज कोणत्या पाहिल्या आपण? फर्स्ट स्टेज इज प्रोटोनेमा स्टेज विच डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम स्पोर. हे पाहिलं होतं आपण. Proto means earlier or first or initial. Nema means thread. The first or earlier thread-like stage which is present in mosses are known as protonema. Clear आहे? त्याच्यात पण आपण 2 पाहिले होते, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरीमध्ये जास्त ब्रांचिंग नव्हती, सेकंडरीमध्ये ब्रांचिंग पण होती आणि त्याच्यावर बर्ड्स पण आले होते. क्लिअर आहे? ओके. इट इज क्रिपिंग, ग्रीन, ब्रांच्ड अँड फ्रिक्वेंटली फिलामेंटस स्टेज. डायग्राममध्ये हे कवर केलं आहे आपण. येस. सो सगळ्याला हे म्हणजे लक्षात राहीलच. क्रिपिंग, ग्रीन, ब्रांच अँड फ्रिक्वेंटली फिलामेंटस स्टेज. द सेकंड स्टेज इज द लीफी स्टेज. येस, जी आपण ही वाली पाहिली बरोबर आहे. याच्या खाली लीफ लाईक स्ट्रक्चर होते. क्लिअर आहे? सो ही कोणती स्टेज आहे? सेकंड स्टेज आहे. क्लिअर? द सेकंड स्टेज इज द लीफी स्टेज विच डेव्हलप फ्रॉम द सेकंडरी प्रोटोनेमा. कोणत्या प्रोटोनेमापासून सेकंडरी स्टेज डेव्हलप होते? सेकंड स्टेज ही सेकंडरी प्रोटोनेमापासून होते. क्लिअर आहे? मेन म्हणजे बेसिकली 2च स्टेजेस आहेत. फर्स्ट स्टेज प्रोटोनेमा, सेकंड स्टेज लीफी स्टेज. फर्स्ट स्टेजमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी प्रोटोनेमा. सेकंडरी प्रोटोनेमामध्ये ब्रांचिंग जास्त आहे. ते आपण असं केलं होतं ना, ब्रांचिंग जास्त आहे. तिथे बर्ड्स डेव्हलप होतात आणि त्या बर्ड्सची ग्रोथ होऊन नंतर तुमची म्हणजे मॉसेसची काय होते? लीफी स्टेज येते. प्रोटोनेमा ॲज अ लॅटरल बर्ड्स आपण ड्रॉ केले होते असे. क्लिअर आहे? दॅट ओके, दोज आर बर्ड्स. दे कन्सिस्ट ऑफ अपराईट स्लेंडर ॲक्सेस बिअरिंग स्पायरली अरेंज लीव्स. येस, आपण ते लीव्स लाईक स्ट्रक्चर पाहिलं होतं. येस, ते कसे अरेंज असतात? स्पायरली अरेंज असतात. दे आर अटॅच टू द सॉईल थ्रू मल्टीसेल्युलर अँड ब्रांच रायझॉइड्स. आपण काय पाहिलं होतं? बेसिकली ब्रायोफाइट्समध्ये रायझॉइड्स आयदर इट मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. ओके, ज्ञानेश्वर इकडे बघ बेटा. तर आपण जेव्हा लिव्हरवर्टचं पाहत होतो तेव्हा त्याच्यामध्ये जे रायझॉइड्स होते ते युनिसेल्युलर होते का मल्टीसेल्युलर होते? लिव्हरवर्ट युनिसेल्युलर होते बरोबर. आपण फर्स्ट डे पासून घेतो त्याच्यामध्ये युनिसेल्युलर होते. इथे कन्फ्युजन नाही, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. जिथे कन्फ्युजन तिथे क्वेश्चन. क्लिअर आहे? आणि जे तुमचा मॉसेसमध्ये युनी आहेत का मल्टी आहेत? मल्टी सेल्युलर रायझॉइड्स आहेत, ब्रांच. हे नाही विसरायचं. ओके. दिस स्टेज बिअर्स द सेक्स ऑर्गन्स. ही जी स्टेज आहे याच्यामध्ये सेक्स ऑर्गन असतात. तुमच्या प्रोटोनेमा स्टेजमध्ये सेक्स ऑर्गन दिसले का? नाही. सेकंडरी प्रोटोनेमा नाही. पण जे तुमची ही सेकंड स्टेज आहे म्हणजे लास्ट स्टेज म्हणू शकता, 2च स्टेज आहेत बरोबर. जी लास्ट स्टेज आहे त्याच्यामध्ये सेक्स ऑर्गन दिसतात. ऑब्विसली म्हणजे एक लॉजिक लावा. जेव्हा कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मॅच्युरिटीला येतो तेव्हाच त्याच्यामध्ये सेक्स ऑर्गन डेव्हलप होतात. क्लिअर आहे? सो प्रोटोनेमाचा काही विषयच नाही आहे. त्याला करायचंच आहे तर त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन करावं लागेल. सो द स्टेज बिअर्स द सेक्स ऑर्गन्स. क्लिअर इथंपर्यंत सगळ्यांना? मॉसेस क्लिअर आहे? ओके. सी हियर, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन मॉसेस इज बाय फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग इन द सेकंडरी प्रोटोनेमा. क्लिअर आहे? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. जर त्यांना प्रोटोनेमा स्टेजमध्ये रिप्रोडक्शन करायचे तर त्यांना व्हेजिटेटिव्हली किंवा असेक्शुअली करावं लागेल.
म्हणजे आयदर इट मे बी फ्रॅगमेंटेशन ऑर बडिंग. फ्रॅगमेंटेशन तर खूप इझी आहे त्यांच्यामध्ये, कारण त्यांची आपण डायग्राम पाहिली होती. दे आर फ्रिक्वेंटली फिलामेंटस. फिलामेंटस म्हणजे फ्रॅगमेंट्स त्यांच्यामध्ये जास्त आहे. इथून ब्रेक झाला, संपला दुसरा, तिथून म्हणजे किती तरी त्याचे तुकडे झाले फ्रॅगमेंट्समधून, बरोबर. तर दे कॅन डेव्हलप न्यू प्लांट बॉडी लाईक फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग. हे दोन रिप्रोडक्शनचे टाईप लक्षात ठेवा व्हेजिटेटिव्हमध्ये. क्लिअर आहे. बाय व्हॉट? प्रोटोनेमा. ती जी लिफी स्टेज आहे त्याच्यामध्ये हे फ्रॅगमेंटेशन आणि बडिंग होतं का? नाही होत, बरोबर. प्रोटोनेमामध्ये होतं. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन द सेक्स ऑर्गन्स Antheridia and Archegonia are produced at the apex of the leafy shoots. बरोबर. हे जे लीफी शूट आपण पाहिले होते, बरोबर, याच्या अपेक्सला फिमेल आणि मेल गॅमेट असतील. क्लिअर आहे. आफ्टर फर्टिलायझेशन द झायगोट डेव्हलप इनटू अ स्पोरोफाइट. याच्यावर क्वेश्चन आला होता, मी काल विचारलं होतं तुम्हाला, बरोबर आहे, की विच ऑफ द फॉलोविंग म्हणजे कंटेन्स काय होतं की डिप्लॉइड स्टेज, बरोबर. तर तिथे कॅम्बियम अँड ऑल खूप काही दिलं होतं आणि एक ऑप्शन असं होतं की डिप्लॉइड झायगोट. तर त्याच्यामध्ये काय असतं? डिप्लॉइड झायगोट असतो, कारण झायगोट फ्युजन ऑफ 2 हॅप्लॉइड गॅमेट्स ना, तर ते डिप्लॉइड असणार आहे. क्लिअर आहे. सो झायगोट काय तुमचा? स्पोरोफाइट आहे, नॉट गॅमेटोफाइट. क्लिअर आहे. सांचिन इट वॉज बेटर. सिट प्रॉपरली. कन्सिस्टिंग ऑफ फूट, सीटा अँड कॅप्स्यूल. बरोबर. कोणते कोणते पार्ट आहेत त्याचे? जे असं स्ट्रक्चर होतं, फूट, सीटा अँड कॅप्सूल. क्लिअर आहे. द स्पोरोफाइट इन मॉसेस इज मोर क्लॅबोरेट दॅन दॅट इन लिव्हरवर्ट. ठीक आहे. जे स्पोरोफाइट आहे तुमचा हे वाला पार्ट, तो जास्त कॉम्प्लेक्स आहे किंवा जास्त डेव्हलप आहे दॅन वॉट? त्याच्या अगोदरचं काय ते घ्यायचं, कारण आपला थंब रूल यूज करायचा. आपण सिम्पलरकडून कॉम्प्लेक्सकडे जातो. दॅन लिव्हरवर्ट. द कॅप्स्यूल कंटेन्स स्पोर्स. जे कॅप्स्यूल आहे हे वालं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये काय असतात? स्पोर्स असतात. ओके. स्पोर्स आर फॉर्म्ड आफ्टर मिओसिस. स्पोर मायटोसिसने फॉर्म होतात की मिओसिसने? मिओसिसने. लक्षात ठेवा, कारण स्पोर्स जे आहेत, स्पोर्स आर हॅप्लॉइड. सो हॅप्लॉइड केव्हा बनेल? जेव्हा रिडक्शन डिव्हिजन होईल तेव्हा ते हॅप्लॉइड बनेल. सो स्पोर कशाने बनतात? मिओसिसने बनतात. दॅट इज ऑल्सो वी कॅन रिडक्शन डिव्हिजन पण म्हणू शकतो त्याला आपण. द मॉसेस हॅव ॲन इलॅबरेट मेकॅनिझम ऑफ स्पोर डिस्पर्सल. कॉमन एक्झाम्पल्स ऑफ मॉसेस आर फिनारिया, पॉलिट्रायकम अँड स्पॅग्नम. आपण याला कोणती ट्रिक यूज करून लक्षात ठेवलं? SPF. S फॉर स्पॅग्नम, P फॉर SPF पॉलिट्रायकम अँड F फॉर फिनारिया. क्लिअर आहे. 3च एक्झाम्पल आहेत. तुम्हाला आय थिंक लर्न पण झाले असतील, बरोबर. याला काही वेगळे एफर्ट घ्यायची गरज नाही आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. अँड स्पॅग्नम इज ऑल्सो नोन ॲज पीट मॉस बिकॉज इट इज युज्ड ॲज ट्रान्सशिप. बरोबर. ही रिअल इमेज आहे प्रोटोनेमाची. दिस इज प्रोटोनेमा. ओके. आता हे जे आहे तर तुमचा प्रोटोनेमा आहे, तुम्ही बघू शकता. इट इज प्रोफ्युजली ब्रांच ऑर फिलामेंटस. हिअर यू कॅन सी. हे बघा, असे वेगवेगळे फिलामेंट तुम्हाला दिसत आहे. क्लिअर आहे. सो ॲक्च्युअल जो प्रोटोनेमा आहे, जी फर्स्ट स्टेज आहे मॉसेसची, ती कशी दिसते? तर ती अशी असते. क्लिअर आहे. आणि जेव्हा हे सेकंडरी प्रोटोनेमामध्ये जाईल तेव्हा त्याला लॅटरली बर्ड्स फॉर्म होतात आणि त्या बर्ड्सपासून पुन्हा तुमचा सेकंड स्टेज येते त्याची, दॅट इज लीफी स्टेज. क्लिअर आहे. सो प्रोटोनेमा हा असा दिसतो. आता हे काय आहे? लाईफ सायकल जी आपण स्वतः ड्रॉ करून पाहिली ती आता याच्यामध्ये बघा अशी आहे, कारण डिरेक्टली मी तुम्हाला अशी दाखवले असते तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट झालं असतं. आता तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. क्लिअर आहे. सो आता याची स्टार्टिंग कुठून आहे? इथून असेल स्पोरपासनं. लाईफ सायकल ऑफ मॉसेस और लिव्हरवर्ट, हे जे स्पोर्स आहेत याच्यापासनं लाईफ सायकल स्टार्ट होते. आता हे हॅप्लॉइड आहेत का डिप्लॉइड? हॅप्लॉइड. डिप्लॉइडवालं कोण आहे रे? मी पुन्हा पुन्हा मेन्शन करते कारण त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. आता टेरिडोफाइट जेव्हा येईल ना सगळं एकदम उलटं होऊन जाईल. क्लिअर आहे. हॅप्लॉइड स्पोर जर्मिनेट होतात. त्याच्यापासून पहिली स्टेज काय आहे? थ्रेड लाईक स्ट्रक्चर. याला काय म्हणतो आपण? येस, प्रोटोनेमा. प्रोटोनेमा. क्लिअर आहे. प्रायमरी आणि अजून एक असतो सेकंडरी, इथं नाही दिलं. आता मेल प्लांट, फिमेल प्लांट. क्लिअर आहे. आता इथे मेल प्लांटकडे काय असतील? स्पर्म सेल.
क्लिअर आहे. आणि फिमेलकडे काय असेल, एग. या दोघांपैकी मोटाईल कोण असेल, स्पर्म सेल मोटाईल असेल. क्लिअर आहे. त्याच्याकडं फ्लॅजेला असेल. ओके, नोटीस वन थिंग, इफ जर तुम्ही स्पर्म सेल पाहिली असेल म्हणजे डायग्राममध्ये असं स्ट्रक्चर असतं बरोबर. सो हे काय आहे, फ्लॅजेला आहे बरोबर. सो ज्याच्याकडे फ्लॅजेला असतो तोच मोटाईल असतो. म्हणजे तुम्ही आपण म्हणतो ना की आपण सगळे एकमेकांशी लिंक्ड आहे बरोबर, कारण आपल्याकडे एकच जेनेटिक मटेरियल आहे, न्यूक्लिक ॲसिड. सो काही ना काही सिमिलॅरिटीज आहेत सगळ्या ऑर्गॅनिझम. आयदर इट मे बी लोअर ऑर इट मे बी हायर. जर तुम्ही हायर ॲनिमल्समध्ये जरी पाहिलं तरी स्पर्ममध्ये फ्लॅजेला असतो आणि एककडे असतो का, नसतो. सेम इथे आहे. एक जे आहे नॉन मोटाईल आहे, स्टेशनरी आहे. हे जे आहे मोटाईल आहे, याच्याकडे फ्लॅजेला आहे. ठीक आहे, यांचं फ्युजन झालं, झायगोट बनला. झायगोटपासनं काय होतं, नंतर स्पोरोफाईट फॉर्म होतो. इथे फूट, सीटा, कॅप्सूल, कॅप्सूलमध्ये स्पोर फॉर्म होतात. डिस्पर्सल, अगेन सेम सायकल. क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, सी हिअर. आपण जेव्हा इम्पॉर्टन्स ऑफ मॉसेस किंवा इम्पॉर्टन्स ऑफ ब्रायोफाईट पाहिलं होतं, क्लिअर आहे, तेव्हा त्याच्यामध्ये एक ते मॅट फॉर्म करतात असं घेतलं होतं आपण. क्लिअर आहे. सो ते ॲक्च्युअलमध्ये अशी मॅट फॉर्म करतात. आता याच्यावर जर किती जरी जोराचा पाऊस पडला तर खालची जी सॉईल आहे, जे याचा सबस्ट्रॅटम आहे, याला काही हार्म होईल का, इरोजन होईल का, एनी डाऊट, नो. तर ही अशी मॅट फॉर्म करतात. क्लिअर आहे. दीज आर नथिंग बट मॉसेस. ओके, नाऊ PYQ. ओके, 2023ला नीटमध्ये हा क्वेश्चन विचारला होता मॉसेसवर. गिव्ह बिलो आर टू स्टेटमेंट्स. ठीक आहे, रीड करा. गिव्ह बिलो आर टू स्टेटमेंट्स, वन लेबल्ड ॲज असर्शन अँड द अदर लेबल्ड ॲज रिझन. असर्शन A, द फर्स्ट स्टेज ऑफ गॅमेटोफाईट इन द लाईफ सायकल ऑफ मॉस इज प्रोटोनेमा स्टेज. असर्शन. रिझन काय आहे, प्रोटोनेमा डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम स्पोर्स प्रोड्यूस्ड इन कॅप्सूल. इन द लाईट ऑफ द अबोव स्टेटमेंट चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर फॉर ऑप्शन गिवन बिलो. किती इझी क्वेश्चन आला होता 2023ला नीटमध्ये. असर्शन समजलं, रिझन समजलं. बोथ ए असर्शन अँड रिझन आर करेक्ट अँड रिझन इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ A2. म्हणजे दोन्ही बरोबर आहेत. लिसन, द फर्स्ट स्टेज ऑफ गॅमेटोफाईट इन द लाईफ सायकल ऑफ मॉस इज प्रोटोनेमा स्टेज. हां, आता रिझन बघा. प्रोटोनेमा डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम स्पोर्स प्रोड्यूस्ड इन कॅप्सूल. प्रोटोनेमा कशापासून बनतात ते सांगा. स्पोरपासून. लिसन क्वाईट. ते काय करतात, जी वर्डिंग आहे थोडीशी कॉम्प्लेक्स करतात तुमचा टाइम जास्त इन्व्हेस्ट करण्यासाठी. ही जी वर्डिंग आहे ना बेटा, प्रोटोनेमा डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम स्पोर्स. इथे स्टॉप घ्या. स्पोर्स प्रोड्यूस्ड इन कॅप्सूल. स्पोर कशापासून बनतात, कॅप्सूलमध्येच बनतात ना. ते स्पोर बाहेर आले त्याच्यापासूनच प्रोटोनेमा बनला. असर्शन पण करेक्ट आहे, रिझन पण करेक्ट आहे, दोन्ही करेक्ट आहे. सो ये क्लिअर आहे. सो 2023चा क्वेश्चन होता, किती इझी होता बघा. म्हणजे तुम्ही तर नीट अशी काढाल रे. गॅमी आर प्रेझेंट इन बॉईज. काही आहे का? अरे येतं रे बेटा मला वाचता. चौथं. येस, लिव्हर. करेक्ट आन्सर. 2021ला आलेला क्वेश्चन आहे, म्हणजे किती इझी आहे बघा. क्लिअर आहे. सो ब्रायोफाईट जे आहे आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये लिव्हरवर्ट कंप्लीट झालं, सॉरी लिव्हरवर्ट मॉसेस कंप्लीट झालं, ॲल्गी झालं, PYQ झाले, NCERT रिडिंग झाली. ब्रायोफाईट NCERT रिडिंग, PYQ कम्प्लिटेड. कोणाला काही डाऊट असेल तर आत्ताच विचारू शकता. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट टेरिडोफाइट्स. सो टेरिडोफाइट्स आर, लिसन, किती टाईपचे किंगडम प्लांटमध्ये किती टाईपचे प्लांट पाहिले होते आपण? किती? हां, कोणते? ॲल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म. ठीक आहे. आता टेरिडोफाइटमध्ये जर पाहिलं त्यांचं जे हॅबिट पाहिलं, ठीक आहे, हॅबिट अँड हॅबिटेट असं घेऊ आपण. ॲज युजल हॅबिट अँड हॅबिटॅट. ओके. सो मला सांगा, याची जी मेन बॉडी असेल
ती थॅलॉइड असेल का नॉन थॅलॉइड असेल? थॅलॉइड ॲज युजल. ओके, आता ब्रायोफाईट पर्यंत जर तुम्ही पाहिलं तर थॅलस प्रेझेंट होता, त्याच्यामध्ये थॅलॉइड ऑर्गनायझेशन होतं. जसं की आपण ॲल्गी ब्रायोफाईट जे होते त्यांना थॅलोफाईट आपण म्हणतो. क्लिअर आहे? थॅलोफाईटाच्या मध्ये ते येतात. पण हे जे टेरिडोफाईट आहे, आपण असं इकडे ॲल्गी ब्रायोफाईट बीचवाला टेरिडोफाईट असं म्हणलं होतं, म्हणजे याचे जे कॅरेक्टर असतील सिमिलर टू प्लांट ॲज वेल ॲज इकडे बीचवाला. क्लिअर आहे? आणि इकडे होते आपले अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्म. आता याचं जे मेन बॉडी असेल नॉन थॅलॉइड असेल. ओके, नॉन थॅलॉइड ऑर्गनायझेशन. नॉन थॅलॉइड म्हणजे काय? येस, व्हॉट इज मीन बाय नॉन थॅलॉइड? जिथे थॅलस आहे तिथे काय म्हणतो आपण? ट्रू रूट, स्टेम, लिव्स आर ॲबसेंट. म्हणजे फॉल्स रूट, स्टेम, लिव्स असतील. मग आता इकडे नॉन थॅलॉइड आहे, नॉन थॅलस, थॅलस प्रेझेंट नाही आहे, म्हणजे इकडं सगळं खरं खरंच असेल, उगी उगीचं काहीच नसेल. क्लिअर आहे? सगळं खरं खरंच आहे. म्हणजे याला आपण म्हणू शकतो ट्रू रूट, स्टेम अँड लिव्स प्रेझेंट. क्लिअर आहे? नॉन थॅलॉइड ऑर्गनायझेशन. ओके, आणि एक नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे, हे असे फर्स्ट प्लांट आहेत, किंगडम प्लांटीमध्ये येतात, हे असे फर्स्ट आहेत जे की ज्याच्यामध्ये झायलम अँड फ्लोएम प्रेझेंट आहे. त्याला इम्पॉर्टंट असं लिहून ठेवा. फर्स्ट इन विच झायलम अँड फ्लोएम प्रेझेंट. ठीक आहे, अकॉर्डिंग टू नीट पॉइंट ऑफ व्ह्यू हे इम्पॉर्टंट आहे. सो असं तिथे मेन्शन करून ठेवा. क्लिअर आहे? अँड टेरिडोफाइट्स आर ऑल्सो नोन ॲज botanical snakes. Okay, they are also known as botanical snakes as they are evolved after amphibians. And amphibians of kingdom plantae कोण आहे? ब्रायोफाइट. ब्रायोफाइटच्या नंतर कोण इव्हॉल्व झालेले आहेत? टेरिडोफाइट. म्हणून त्यांना आपण म्हणतो स्नेक्स ऑफ बॉटनी किंवा बोटॅनिकल स्नेक्स. ठीक आहे, इथे लिहून ठेवा. दे आर नोन ॲज, ठीक आहे, खालीच देते, जे तुम्हाला असे एकदम थंब रूल सारखं लक्षात ठेवायचं ते मी खाली देते. ठीक आहे, त्याला स्टार करून ठेवा. Pteridophytes are known as botanical snakes. Botanical snakes का म्हणतात? As they are evolved after amphibians. Amphibians means ते दुसरे नाही बरं का, हे फ्रॉग अँड ऑल ते वाले नाही, बॉटनीवाले म्हणजे किंगडम प्लांटीवाले. ॲज दे आर इव्हॉल्व. याचे एक्झाम्पल टेरिडोफाइट्सचे एक्झाम्पल्स. टेरिडोफाइटचे एक्झाम्पल घेऊ ना बेटा आपण नंतर. हे जस्ट इंट्रोडक्शन आहे, म्हणजे जे असं आपण एक थंब रूल म्हणून लक्षात ठेवतो की नाही तसं. जसं ब्रायोफाइट्स आर ॲम्फिबियन्स ऑफ किंगडम प्लांटी अँड ऑल, तसं हे लक्षात ठेवायचं. ॲज दे आर इव्हॉल्व्ड आफ्टर टेरिडोफाइट्स. त्यांची हॅबिट काय आहे? नॉन थॅलॉइड ऑर्गनायझेशन आहे. नॉन थॅलॉइड मीन्स ट्रू रूट, स्टेम अँड लिव्स आर प्रेझेंट इन टेरिडोफाइट्स. आणि ते पहिले असे आहेत ज्यांच्यामध्ये झायलम अँड फ्लोएम प्रेझेंट आहे. दे आर वस्क्युलर क्रिप्टोगॅम्स. आता मला सांगा व्हॉट इज मीन बाय क्रिप्टोगॅम? किंगडम प्लांटीमध्ये पाहिले आपण? नाही, क्रिप्टोगॅम्स, नॉट क्रिपर्स, क्रिप्टोगॅम्स. हां, टू टाइप ऑफ प्लांट्स. वन इज क्रिप्टोगॅम, वन इज विदाउट. आता फक्त एकच वर्ड बाकी आहे एवढं. येस, मोनोकॉट डायकॉट इथं नाही आहेत बेटा, ते आपल्या स्पेशल प्लांटमध्ये येतं. डायकॉट आणि मोनोकॉट इथे नाही आहेत गर्ल्स. येस, विथ सीड, विदाउट सीड. आता क्रिप्टोगॅम म्हणजे विथ सीड और विदाउट सीड?
विदाउट सीड. कारण सीड कुठे येतो? जिथे फ्रूट प्रेझेंट असतो. आणि फ्रूट कुठे असतो? जिथे फ्लावर असतो. काही ठिकाणी तुम्हाला फ्रूट दिसेल पण फ्लावर नाही दिसणार, ते आपण पुढे बघूया. ओके, अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्म मध्ये. पण हे जे आहेत कोण घ्या, दे आर quite, they are vascular cryptogams. क्लिअर आहे? ओके, आता याचा मीनिंग काय होतो? वस्क्युलर क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजे विदाउट सीड्स. क्लिअर आहे ऑल ऑफ यू? टेरिडोफाइट्स आर वस्क्युलर क्रिप्टोगॅम्स. वस्क्युलर म्हणजे वरची लाईन, वस्क्युलर म्हणजे त्यांच्यामध्ये वेसल्स प्रेझेंट आहेत, बरोबर. बाकीच्यामध्ये तुम्हाला वस्क्युलर हा वर्ड तरी दिसला का? नाही. त्यांच्यामध्ये अशी कॉम्प्लेक्स सिस्टमच नाही. ते स्वतः पाण्यामध्ये राहतात. मग त्यांना काय गरज आहे ट्रान्सपोर्टेशनची? म्हणजे वेगळं काहीतरी पाणी येणार मग वर जाणार, फूड पण ट्रान्सपोर्ट, गरजच नाही आहे ना. येस. सो दे पजेस वेसल्स, झायलम अँड फ्लोएम प्रेझेंट. ते पहिले असे आहेत ज्याच्यामध्ये झायलम फ्लोएम प्रेझेंट आहे. टेरिडोफाइट्स आर नोन ॲज बोटॅनिकल स्नेक्स ॲज दे आर इव्हॉल्व्ड आफ्टर ॲम्फिबियन्स अँड ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम आर ब्रायोफाइट्स. क्लिअर आहे? दे आर वस्क्युलर क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम मीन्स विदाउट सीड्स. क्लिअर आहे ऑल ऑफ यू? ओके. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच यू हॅव टू रिमेंबर हिअर की हे जे आहेत, आता याच्यामध्ये जी मेन प्लांट बॉडी असते ती स्पोरोफाइट असते का गॅमेटोफाइट असते? मी सांगितलं होतं इथे एकदम सगळं चेंज होणार. येस, स्पोरोफाइट आहे इकडे. आता आपण एकदम कॉम्प्लेक्सकडे जातोय. इकडे आता हॅप्लॉइडला तेवढं असं काही हे नसेल, बरोबर. इनकॉन्स्पिक्युअस त्याच्यामध्ये गॅमेटोफाइट असेल. म्हणजे आपण अगोदर पाहिलं की जो तुमचा स्पोरोफाइट होता त्याचं एक्झिस्टन्स खूप कमी काळापुरतं होतं. क्लिअर आहे? म्हणजे जस्ट आलं आणि त्याचं काही एक्झिस्टन्स नाही आहे, संपला विषय. स्पोर बाहेर पडले, तू अभी निकल, तेरा कुछ काम नाही इधर. पण इकडे त्याची जी मेन प्लांट बॉडी आहे ती डिप्लॉइड आहे. क्लिअर आहे? डिप्लॉइड आहे. आणि जो तुमचा हॅप्लॉइड स्टेज असेल म्हणजे गॅमेटोफाइट, या तो ते सॉइलच्या अंडर असेल किंवा छोटंसं काहीतरी, म्हणजे काही नाही आहे त्याचं असं. ओके. सो मेन प्लांट बॉडी डिप्लॉइड. मेन प्लांट बॉडी जी आहे ती तुमची स्पोरोफाइट आहे. ओके, स्पोरोफाइट, दॅट इज नथिंग बट डिप्लॉइड 2n. क्लिअर आहे? आता टेरिडोफाइट म्हणजे P फॉर टेरिडोफाइट अँड P फॉर फोटोसिंथेसिस असं लक्षात ठेवा. मी असं तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं. मग ते काय सांगितलं होतं आठवत आहे? फोटोसिंथेसिस करतं कोण? करतं आपण. आता ब्रायोफाइटमध्ये पाहिलं. येस, वी हॅव सीन दॅट की ब्रायोफाइटमध्ये त्याचा गॅमेटोफाइटच फक्त फोटोसिंथेसिस करत होता आणि जो स्पोरो होता, येस इकडे दोन्ही करता, स्पोरोफाइट जो होता तो गॅमेटोफाइटवर डिपेंड होता. हेट्रोट्रॉप होता, तो स्वतःचं फूड स्वतः बनवू शकत होता? नाही, नव्हता बनवू शकत. सो त्याच्यामध्ये स्पोरोफाइट्स आर डिपेंड ऑन गॅमेटोफाइट असं आपण लक्षात ठेवलं होतं. पण याच्यात असं काही नाही आहे. बोथ स्पोरोफाइट्स अँड गॅमेटोफाइट्स विल प्रोड्यूस देअर फूड, विल डू फोटोसिंथेसिस असं लिहू शकता. सो P फॉर फोटोसिंथेसिस याच्यासाठी लक्षात ठेवलं होतं आपण. दोन्ही स्टेज त्याच्या फोटोसिंथेसिस करू शकतात, गॅमेटोफाइट ॲज वेल ॲज स्पोरोफाइट. क्लिअर आहे? सो राईट डाऊन हिअर. हे जस्ट इंट्रोडक्शन आहे. नंतर आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघणार आहे. अकॉर्डिंग टू लीव्स ते किती टाईपचे आहेत, रिप्रोडक्शन अँड ऑल. तुम्ही इंट्रोडक्शन जरी लक्षात ठेवलं तर तुम्हाला पुढचा पोर्शन इझी जाईल. ओके. बोथ स्पोरोफाइट and gametophyte photosynthesis. क्लिअर आहे? आपण असं म्हणू शकतो दे आर इंडिपेंडंट. ते कोणावर डिपेंड आहेत असं लक्षात ठेवायची गरज. स्पोरोफाइट डिपेंड ऑन गॅमेटोफाइट अँड ऑल. दे आर इंडिपेंडंट.